कचरा संदर्भात लोकशाही मराठीनं रियालिटी चेक केला आणि वरईमधील कॅम्पाकोला रस्ता इथं कचऱ्याचा ढीग पाहायला मिळालाय। आढावा घेतला या सगळ्या परिसरातून आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। लोकशाही मराठीनं या ठिकाणी रियालिटी चेक केलेला आहे। सर्वत्र कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी वृत्तवाहिनी राबवत असलेल्या स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई या अभियानांतर्गत सध्या आपण रियालिटी चेक करत आहोत। सध्या मी आहे वरळीमध्ये आणि इथे पाहू शकता हा कचऱ्याचा ढिगारा। वरळीतील हा कॅम्पाकोला हा रोड आहे, रस्ता आहे, मात्र या रस्त्यावरती आपल्याला कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत आहे। साधारण 3 ते 4 फूट इतका उंच हा ढिगारा आहे आणि अक्षरशः इथं माशांचं साम्राज्य आहे, दुर्गंधी येत आहे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडला आहे। मात्र इथं तरीही हा कचरा उचलायला कोणताही स्वच्छता कर्मचारी इथं आलेला नाहीये। हा कचरा काही आजचा किंवा कालचा नाहीये, हा अनेक दिवसांपासूनचा कचरा आहे। मात्र तरीही हा इथं कोणीही लक्ष दिलेलं नाहीये। अगदी इथले आमदार असतील आदित्य ठाकरे किंवा इथले माजी नगरसेवक जे दत्ता नरवणकर जे सध्या शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनीही देखील इथं कोणताही फेरफटका मारलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र इथले स्थानिक रहिवासी सध्या तक्रार करत आहेत, त्यांना या संपूर्ण कचऱ्याचा त्रास होत आहे। अगदी इथे अनेक रहिवासी जे आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की हा कचरा उचलला जात नाही आणि मात्र तरीही हा संपूर्ण जो कचरा आहे तो सध्या कुठेतरी या संपूर्ण पालिकेच्या कामाची सध्या पोलखोल करत आहे आणि म्हणून सध्या हा संपूर्ण जो रियालिटी चेक करता पाहता कुठेतरी हा संपूर्ण जे वास्तव आहे ते समोर आलेलं आहे आणि एकंदर सध्या मुंबईच्या स्वच्छतेची पोलखोल सध्या आपण करत आहोत। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।